सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्लेचा इशारा इथे मात्र आलाय पंचांचा. समोर आपण पाहतोय स्ट्राइक एंडवरती सागर, बॉलिंग ट्रॅकवरती इकडे आयुष उर्फ कलवा सज्ज झाला. कलवाचा पहिलाच बॉल ऑन साइड वरती. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे सार्थक, चेंडू अडवेल, तद्वरती सिंगल इथे मात्र भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने मात्र आता इथे अकाउंट ओपन केलाय. एक धावफलकावरती लागली. पहिली धावफलकावरती बॅटच्या साहाय्याने आली आहे. धावसंख्येला मात्र आपण जर पाहिलं तर मेळ बसलाय. म्हणजे एक धाव इकडे धावफलकावरती बॅटच्या साहाय्याने येणं म्हणजे आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी सुखकर सुरुवात माफ करा नवजीवन दिगोडी संघाची झाली आहे. यावेळी स्ट्राइक एंडवरती साहिलसाठी कोणत्या धाटणीचा चेंडू हाताळला जाणार. आखूड टप्पाचा बॉल होता, त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. पंच वळालेत, सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव पडल्यानंतर हा चेंडू बाहेर जाणारा होता आणि त्यामुळे पंचांनी गोलंदाजावरती दंडात्मक कार्यवाही केली आहे. अवांत स्वरूपाची धावफलकावरती लागेल. 2 धावा इथे धावफलकावरती लागतात. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 धावा धावफलकावरती. आता या शेवटची मॅच आजच्या दिवसातील जो संघ जिंकेल सुपर 6 मध्ये दाखल होईल. यावरचा बॉल व्हॉट अ बॉल अँड लेंथ बॉल होता, त्याला मात्र आपण जर पाहिलं तर नाका जवळून इकडे मात्र फिरवला. यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा हा बॉल डॉट चाललाय, निर्धाव आला. षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली जाते. मागचं षटक मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर थोडासा महागडा ठरला होता आयुष. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज लागल्यानंतर खाली राहिला. यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा हा बॉल पुन्हा एकदा डॉट आला. अगदी संत गतीने पहिल्या षटकामध्ये सामना मॅच चालू आहे. म्हणजे धावा जर बनवायच्या असतील तर तुम्हाला प्रतिकार करावा लागेल, धावा बनवाव्या लागतील, प्रहार करावे लागतील, तेव्हाच कदाचित मित्र म्हणेन धावा येतील. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर खेळलाय. हेलिकॉप्टर खेळल्यानंतर आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला हा स्ट्रोक पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात चाललाय. सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय आता 3च्या घरात पोहोचते. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू असताना या षटकातील आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. यावेळचा बॉल ऑन साइड वरती. हा फटका हा बॉम्ब पुल करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइड वरती सागरच्या बॅटमधून येणारा हा चौकार. कारण या चौकाराने आता मोमेंटम शिफ्ट झालाय नवजीवन दिघोडी या संघाचं. कारण प्रत्येक संघाला हवं असतं की एखाद मोठा स्ट्रोक आपल्या बॅट्समनच्या बॅटमधून येऊ द्या आणि त्यावेळी धावा वेगाने वाढू द्या आणि तो चौकार आता मोमेंटम शिफ्ट करणारा आहे. यावेळचा बॉल इथे आपण पाहतोय योग्य टप्प्यावरती हाताळलाय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतो जाऊन पोहोचल्यात आता 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. आता दुसऱ्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे 12 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. या 12 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील. जय मल्हार अलिबाग संघाचा विचार केला तर आपण जर पाहिलं तर 2 महत्वपूर्ण खेळाडू अगदी मित्र म्हणेन मृणाल वर्सुलकर आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर विराजा. कारण ॲज अ ओपनर येत असताना या दोन्ही खेळाडूंनी काय प्रभावशाली कामगिरी केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये अगदी आपल्या नावाची छाप, आपल्या खेळाची छाप मैदानावरती त्याने सोडली आहे. षटक क्रमांक दुसऱ्याला आता सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज इकडे मात्र वापरला जातोय. सर्वेशच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. सर्वेश दुसरं षटक हाताळतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा सर्वेशने षटक हाताळलं होतं. याही मॅच मध्ये पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिल्या मॅच मध्ये प्रिन्स, त्यानंतर आयुष आणि सार्थक हे 3 गोलंदाज आपण पाहिले होते. परंतु या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर बदल केला गेलाय. मागच्या 2 मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये
पहिला बॉल या षटकातील ऑन साइड वरती मारला गेलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू वरती पोहोचतोय जोपर्यंत पोहोचेल तदवरती सिंगल आपण पाहतोय ते कंप्लीट होत्या आणि सिंगलच्या सहाय्याने 8 धावा धावफलकावरती पोहोचतात 8 रन्स 8 धावा धावफलकावरती अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये परंतु मोठ्या धावसंख्येच्या शोधात दोन्ही खेळाडू अजूनही आहेत प्रयत्न केले जात आहेत परंतु ते प्रयत्न अजून आपण जर पाहिलं तर एक चौकार आल्यानंतर अपयशी ठरलेत या अपयशी प्रयत्नांना कुठेतरी यशाची शिखरं गाठावी लागतील आणि ते गाठायचे असतील तर कदाचित मोठे फटके मारावे लागतील अशा रीतीने फटके आले तर धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकेल हा चेंडू आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल त्याला मात्र समोर खेळला फ्रंट ऑफ दी विकेट खेळत असताना आपण पाहतोय जे या मैदानाचं प्रमुख गेट आहे त्या गेटच्या बाहेर जाऊन हा बॉल पडला षटकार येतोय या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर निव्या कंपनीचे चेंडू आपण खेळण्यासाठी वापरतोय तुम्ही जर त्याच वेळेला उरण परिसरामध्ये गेला तर तिकडे फुलटॉस किंवा टेनिक्स या दोन कंपनीचे चेंडू तुम्हाला खेळण्यासाठी वापरले दिले जातात त्यानंतर पनवेल विभागामध्ये सुद्धा गेलात तर नाईट क्रिकेटमध्ये सिक्सर किंवा टेनिक्स नंतर भिवंडी आणि पालघर या जिल्ह्यामध्ये गेलात तर मोस्ट ऑफ पालघरमध्ये तुम्ही जर खेळण्यासाठी गेलात तर निव्या हा बॉल वापरला जातो आणि तिकडच्या मोस्ट ऑफ स्पर्धा या निव्या बॉलने होतात त्याच वेळेला ठाण्यामध्ये तुम्ही गेलात तर ठाण्यामध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला टेनिक्स हा बॉल पाहायला मिळतो म्हणजे प्रत्येक विभागामध्ये बॉलची चॉईस एक वेगळी राहिली आहे अलिबागमध्ये सुद्धा मोस्ट ऑफ स्पर्धा निव्याच्या बॉलने खेळवल्या जातात या बॉलचा बॉल अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय लॉंग चेस थांबवलाय हेच म्हणावं लागलंय कारण अगदी लॉंग चेस होता आणि त्याच वेळेला विराज जुईकरने आपल्या पायांचा वापर करत असताना हा बॉल तिकडे अडवलाय फटका तर चांगलाच खेळला होता अगदी आपण जर पाहिलं तर इथे ड्राईव्ह करत असताना कव्हर रिजन मध्ये खेळला गेलेला स्ट्रोक जिथे आपण पाहतोय मागच्या बॉलवरती 2 धावा देऊन चालला आणि धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकली आहे 16 धावा धावफलकावरती लागतात या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय या अगोदर अलिबाग मध्ये हेडलीचे बॉल सुद्धा वापरले जायचे स्पर्धेसाठी परंतु त्यानंतर हेडली ही कंपनी मी तर म्हणतोय की कदाचित बंदच होत आली आहे कारण हेडली कंपनीचे बॉल आता तुम्हाला या मार्केटमध्ये दिसत नाहीयेत या अगोदर सुपर खन्ना हे बॉल आपण खेळण्यासाठी वापरायचो परंतु त्यानंतर निव्या कंपनीने जो मार्केट अगदी आपण म्हणतो ना की खालाय या बॉलचा बॉल ऑन साइड वरती क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूवरती येईल एक सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा हळूहळू थेंबे थेंबे तळेसाचे आपण म्हणतो ना त्या वृत्तीप्रमाणे इथे धावसंख्या पुढे सरकते षटकार आल्यानंतर धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकते 18च्या घरात पोहोचते 18 रन्स 18 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं चालू असताना या बॉलचा बॉल बॅट लिडिंग एज फलंदाज इथे आपण पाहतोय साहिल खांबे मात्र मैदानाच्या बाहेर पहिला गडी मैदानाच्या बाहेर परतला आजच्या दिवसामध्ये म्हणजेच कालच्या दिवसामध्ये आपण जर साहिल खांबेचा खेळ बालवीरच्या मैदानावरती पाहिला असता तर ॲज अ आयकॉन लिस्टमधून तो खेळत असताना चांगला खेळ त्याने केला होता परंतु या मॅचमध्ये पाहिजे तसा सूर त्याला गवसलेला नाही आहे एकच मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या आणि मागच्या 2 मॅचमध्ये तो अगदी आपण जर पाहिलं तर अयशस्वी ठरला एक भाऊ मैदानाच्या बाहेर परतला म्हणजे साहिल परतल्यानंतर त्याच्या जागेवरती त्याचा छोटा भाऊ सूरज खांबे इथे मैदानावरती दाखल होत आहे या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे सर्वेशचा हा बॉल ऑन साइड वरती मारलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर लगातार 2 बॉलवरती 2 विकेट घेत असताना या षटकाची समाप्ती केली 2 षटक संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय लॉस ऑफ 2 विकेट्स 18 धावा 18ला 2 ही सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते नवजीवन दिगोडी या संघाची चला बॅटर पाठवा शेवटची मॅच आजच्या दिवसातील आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर शेवटचा मॅच मैदानावरती चालू आहे आणि शेवटची मॅच पाहण्यासाठी
मैदानावरती जरूर आपण जर पाहिलं तर फक्त खेळाडू त्यानंतर स्वयंसेवक आहेत आणि त्याच वेळेला टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण जर पाहिलं ना तर 34 प्रेक्षक ही मॅच पाहतात. त्या प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतोय, कारण घड्याळामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4:08 झालीत आणि तरीही सुद्धा मी तर म्हणेन त्याच्यात मधले काही प्रेक्षक हे अलिबागचे चाहते असतील, काही प्रेक्षक दिघोडीचे चाहते असतील, तर काही प्रेक्षक दोन्ही संघांना सपोर्ट करण्यासाठी आले असतील. या वेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, सागरच्या बॅट मधून मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. समोर मिळाला हा बॉल आणि त्याला मात्र काऊ कॉर्नरच्या वरतून खेळत असताना सरळ धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे चेंडू सागरसाठी तुम्ही करू शकत नाहीये. इकडे मात्र प्रिन्स हा बॉल करून चुकलाय, कारण हा बॉल किती खराब होता मागचा षटकार सांगून चाललाय, कारण समोर पडला, अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, वेगाने बीट करण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न आपण जर पाहिला तर तिकडे अंगलटी आलाय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता वेगाने पुढे सरकते. 24च्या घरात धावफलक पोहोचतोय. 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 आणि अंतिम चालू असताना या वेळचा बॉल पायावरती लागलाय, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप टाकला गेलेला हा बॉल आपण जर पाहिला तर यष्ट्यांना मिस करणारा, त्यामुळे या बॉलवरती फलंदाज सुद्धा सेफ आहे, धाव मिळणार नाहीये. परंतु जितका वेळ सागर मैदानावरती राहील, जितका वेळ सागर खेळपट्टीवरती खेळेल, तिथून धावा मात्र नवजीवन दिघोडी संघासाठी जास्तीत जास्त येतील. पुन्हा एकदा प्रिन्स चेंडू घेऊन सज्ज झालाय. या वेळचा लोवर फुल टॉस समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूवरती येईल, एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे नाहीये. अमरीशला संधी दिली आहे. अमरीश सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, परंतु जसा फॉर्म त्याचा आपल्याला पाहायला मिळतो तो फॉर्म इथे या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला नाहीये. धावसंख्या एक सिंगल नंतर 25च्या घरात आता पोहोचते. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 3 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 3 बॉल मध्ये एखाद मोठा स्ट्रोक 30+ धावा इथे धावफलकावरती नक्की उभ्या राहतील. यावरचा स्ट्रोक इकडे मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने झेल पकडलाय आणि फलंदाज अमरीश नाईक यांना मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. फक्त पंच केलं होते या बॉलला. अगदी आपण जर पाहिलं तर मनगटांच्या सहाय्याने आपण पाहतो ना, बॉलवरती फक्त बॅट टच करणं, पंच रीतीने खेळणं, तशा रीतीने हा स्ट्रोक अमरीशने खेळला होता आणि त्यामुळे या फटक्यामध्ये जर जोर असता तर कदाचित षटकार आला असता. परंतु तिकडे आपण पाहतोय आयुषने हा झेल पकडला आणि फलंदाज अमरीशला मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवलाय. न्यू बॅटर मैदानावरती अक्षय फलंदाजीसाठी येतोय. या षटकातील अजूनही 2 बॉल येणं बाकी आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 25 लागली आहे. 25 धावा धावफलकावरती. एक मॅच आपण जर पाहिले तर 29 धावा नवजीवन दिघोडी संघाने डिफेंड केल्यात. यावेळची ही सिंगल धावफलकावरती आणखीनही जोडली जाईल, म्हणजे 27 धावा आता धावफलकावरती होतील. 26 धावा माफ करा, 26 धावा धावफलकावरती होतील आणि आता शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील येणं बाकी आहे. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रिन्स सज्ज होतोय. पॅव्हलियन एंड कडनं हे शेवटचं षटक हाताळलं जात आहे. बोथ एंडनी ही स्पर्धा खेळवली जाते. शेवटचा बॉल या षटकातील पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल, तो समोर पडलाय. आणखीन एक बॉल, यावेळी आपण पाहतोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय षटकार.
येणारे 12 बॉल आणि माफ करा येणारे 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 33 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. मृणाल वरसुलकर आणि विराज जुईकर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर आता जे काही करायचं आहे ते इकडे मात्र नवजीवन दिघोडी संघाच्या गोलंदाजांना करायचं आहे. फायटिंग टोटल इथे मात्र उभी केली आहे. समोर आपण जर पाहिलं तर अनऑर्थोडॉक्स खेळण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, त्यानंतर आपण जर पाहिलं तर फ्रंट ऑफ द विकेट, बिहाइंड द विकेट, या सर्व दिशांमध्ये खेळण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे असे 2 खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये दाखल झालेत. प्रॅक्टिस सेशन का करायचं, प्रॅक्टिस का करायची, आणि आपण नेहमी ऐकलंय प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि आता या अगोदर तुम्ही जर मृणाल वरसुलकरचा खेळ पाहिला असाल तर तो फक्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा आणि त्याच वेळेला 2 वर्षामध्ये केलेली त्यांनी प्रगती, कारण मग रॅम शॉट असू द्या, त्यानंतर आपण जर पाहिलं तर स्कूप असू द्या, रिव्हर्स शॉट असू द्या, स्विच हिट असू द्या, स्ट्रेट डाईव्ह असू द्या, कव्हर ड्राईव्ह असू द्या, सर्व फटके अगदी लिलियारित्या मारण्याची क्षमता ज्याच्याकडे अवगत झाली आहे असं मृणाल वरसुलकर याला आपण पाहतोय. या मॅच मध्ये कशा रीतीने खेळेल. अगदी आपण जर पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 33 धावसंख्येचं लक्ष्य कंप्लीट करायचा. 18 बॉल आणि 33 धावा. मृणालसाठी 38 सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. म्हणजे पहिले षटक हाताळण्यासाठी सूरज खांबे आला आणि सूरज खांबेची गोलंदाजी मृणाल वरसुलकरला सुद्धा माहिती आहे आणि मृणाल वरसुलकरची फलंदाजी सूरज खांबेला माहिती आहे. त्यामुळे येथे 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि वाईडिश काउक कॉर्नर इथे मात्र सजवलाय. 38 सर्कल मध्ये शॉट मिड ऑफ इथे चेंज केला जातोय. म्हणजे शॉट कव्हर वरती अमरीश होता, त्याला तो आता शॉट मिड ऑफ वरती आला. शॉट मिड ऑफ वरचा सुमित शॉट कव्हर वरती चालला. शॉट बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर शॉट डीप कव्हर. इथे आहे पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती इकडे मात्र पिच केला. 38 सर्कल मध्ये आपण जर पाहिलं तर त्यानंतर शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक यष्टीरक्षक आणि गोलंदाज. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती. या बॉलचा बॉल रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे आहे. बॅट वरती तितका चांगला हा बॉल आलेला नाहीये, पण तरी सुद्धा सिंगल देऊन जाईल, कारण 38 सर्कलचं हे पहिलं षटक आहे. रॅम केलं होतं या बॉल वरती, परंतु हा बॉल आपण जर पाहिला तर सिंगल देऊन चाललाय. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मागच्या बॉलला मृणालने प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न आपण पाहतोय सिंगल निशी इथं थांबावं लागलाय. तर या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूरज सज्ज होतोय. स्ट्राइक चेंज होते आणि स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय आता विराज जुईकर इथे आपण पाहतोय. विराज जुईकरचा फटका फसलाय, हवेत आहे. फलंदाज क्रमांक पहिला इथे मात्र आपण पाहतोय विराज जुईकरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. फलंदाज क्रमांक पहिला इथे मैदानाच्या बाहेर परतलाय की इथून मॅच मधून पूर्णपणे बाहेर परतलाय. येणारा वेळ आणि काळ ठरवेल, कारण विराज आणि मृणालला जास्तीत जास्त मैदानावरती थांबणं सँडी वॉटर स्पोर्ट्स जय मल्हार अलिबाग संघासाठी खूप गरजेचं होतं, परंतु ते आता झालेलं नाहीये. सिंगल आल्यानंतर पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, असे आतापर्यंत 3 बॉल सूरजने हाताळलेत योग्य टप्प्यावरती. या संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज आहे आणि प्रामुख्याचा गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे ते दाखवून देतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आहे. सूरजचा जर विचार केला तर हायम ऍक्शन आहे आणि हायम ऍक्शन मध्ये अगदी आपण जर पाहिलं ना तर खांद्याचा वापर तो करतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा इकडे आता इथे फलंदाज होईल बाद. बॅटची लिडिंग एज घेऊन यष्ट्यांवरती चेंडू लागलाय. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. आयुष उर्फ कलवा मैदानाच्या बाहेर परततोय. 2 गडी बाद झालेत.
लगातार 2 बॉलवरती 2 विकेट्स आल्यात. नवजीवन दिघोडी संघाने मित्र म्हणेन इकडे कमबॅक करून दाखवलंय. मागची मॅच 29 धावा त्याने डिफेंड केल्या. या मॅच मध्ये 33 डिफेंड करायच्या असताना आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना 2 विकेट लगातार सूरज खांबेने पटकावल्यात. नवीन बॅटर तन्वेश फलंदाजीसाठी. तन्वेश आलाय फलंदाजीसाठी. तन्वेशचा जर विचार केला तर अगदी सेन्सिबल खेळ करणारा खेळाडू आहे. म्हणजे ज्यावेळी गरज आहे सिंगलची त्यावेळी सिंगल काढणार, किंबहुना आक्रमक खेळायचं त्यावेळी आक्रमक खेळणार. त्यामुळे इथं त्याची वळणी लवकरात लवकर लावली आहे. आतापर्यंत या षटकातील 4 बॉल संपलेत. आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. सुमित चेंडू खाली झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज, आणखीन एक विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सूरज खांबेने त्याच्या नावावरची पहिली विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 2री विकेट हॅट्रिक. तन्वेश सुद्धा मैदानाच्या बाहेर आल्या पावली परतलाय. 5 चेंडूंचा खेळ संपला आणि एकच धाव फलकावरती. नवीन बॅटर सार्थक सर पाटील इथे आपण पाहतो मैदानावरती. सार्थक सुद्धा चांगला खेळाडू आहे, परंतु आता सार्थक इथून कशा रीतीने खेळेल हे सुद्धा पाहावं लागेल. षटकातील आपण जर पाहिलं तर शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सूरज खांबे तयार झालाय. या बॉलचा बॉल समोर उडवलाय. फ्लॅट अँड फ्युरियस 1 बाउन्स ओव्हर दी वन रोप. चौकार. आल्या मोठा स्ट्रोक चौकाराच्या साह्याने इथे मात्र आपण पाहतोय सार्थकने हा गेम मात्र बदललाय. कारण मोमेंटम शिफ्ट करणारा हा चौकार असेल का? येणाऱ्या कालावधीमध्ये या चौकाराची गरज होती. म्हणजे धावा थांबल्या होत्या, विकेट्स येत होत्या. नवजीवन दिघोडी हा संघ सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघावरती हवी होत होता. आणि त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर मृणालने सार्थकला मैदानावरती बोलवलं आणि कशासाठी बोलवलं हे सार्थकने दाखवून दिलं. आल्या मोठा फटका चौकारासाठी खेळलाय आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 12 बॉल अजूनही विजयासाठी जर लक्ष टाकलं तर 27 धावसंख्येची गरज. बारा बॉल आणि विजयासाठी 28चं समीकरण अजूनही शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 29 सेव्ह केल्या होत्या. आता या वेळी 12 बॉल मध्ये 28 डिफेंड करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय अमरीश नाईकच्या हातामध्ये षटक सोपवलंय. आता हे षटक अमरीश नाईक कशा रीतीने हाताळणार हे पाहावं लागेल. समोर मृणाल आहे ज्याच्या बॅटमधून अजून एकही फटका आलेला नाहीये. पहिला बॉल या षटकातील. फुल टॉस. इथे मात्र समोर डाऊन दी ग्राउंड चेंडूला ढाडलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सुरुवात झाली आहे इकडे मृणाल वर्सोलकरच्या फलंदाजीला. अमरीशवरती मोठा स्ट्रोक खेळलाय. चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्याने इथे मात्र सुरुवात जरूर केली आहे. यावेळचा बॉल उलट्या हाताने खेळायचा प्रयत्न, परंतु स्टिकर एंड वरती हा बॉल लागला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता. इथे मात्र फील्ड केलाय. हे 2 बॉल 4 धावा देऊन चालले. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता पोहोचली ती म्हणजे 9च्या घरात. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पंच केलंय. चेंडू चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
दोन मोठे फटके या षटकामध्ये आलेत आणि धावसंख्या आपण पाहतोय इथे पुढे सरकली आहे, ती म्हणजे 15च्या घरात. नऊ बॉल आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. उलट्या हाताने या वेळचा बॉल चाललाय सरळ, वन बाउन्स ओव्हर दी बाउंड रोप, चौकार. आणखीन एक मोठा फटका यावेळी आपण पाहतोय, हा ही बॉल चौकारासाठी चाललाय. आता करायचं तर करायचं काय, कारण पहिलं षटक फक्त 5 धावसंख्येचं आणि त्यानंतरचं हे दुसरं षटक तब्बल 14 धावा खर्च करणारं राहिलाय. म्हणजे अजूनही या षटकातील 2 बॉल येणं बाकी आहेत, जिथे 18 धावा हव्या होत्या. आता जर लक्ष टाकलं तर येणारे 8 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. 8 बॉल 14 धावा, 14 धावा 8 बॉल समीकरण. इकडे नवजीवन दिघोडी संघ म्हणत असेल मृणाल वर्सुलकरची एक विकेट, परंतु मृणाल वर्सुलकरचा संघ म्हणत असेल इथून दादाच्या बॅटमधून एक षटकार किंवा एक चौकार. चला मॅच चालू करा, वेळ दवडू नका, विनंती करतोय मृणाल. चला चालू करा मॅच. 8 बॉल आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल आणि 14. यावेळचा बॉल समोर टाकला होता, समोर एक्झिक्यूट केला होता फटका. जोपर्यंत चेंडू अडवेल तदवरती सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. स्ट्राइक रोटेट होते. ज्या या खेळाला ज्याने सुरुवात केली, म्हणजे जिथे विकेट चालल्या होत्या आल्या आल्या चौकार ठोकण्याची क्षमता ज्याने दाखवली, सार्थक स्ट्राइक एंड वरती येतोय. या षटकामध्ये सार्थक काय करेल? येणारे 7 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल आणि 13 धावा. यावेळचा बॉल इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि आता हा बॉल निर्धाव चाललाय, म्हणजे येणारे 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा या मॅचची जबाबदारी साहिल खांबे याच्या खांद्यावरती, कारण 6 बॉल मध्ये 11 धावा साहिल खांबेने मागच्या मॅच मध्ये डिफेंड केल्यात. आता 6 बॉल मध्ये 13 डिफेंड करायच्या आहेत. मागच्या मॅच मध्ये डिफेंड करत असताना आपण जर पाहिलं तर NSC खानावा संघ होता. आता आपण जर पाहिलं तर सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जयमल्लाल अलिबागा संघ आणि त्यांचे खेळाडू आहेत. म्हणजे मृणालला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 13चं समीकरण आहे. आता हे 13चं समीकरण साहिल थांबून ठेवेल की मृणाल वर्सुलकर इकडे मात्र बनवेल, येणारा वेळ आणि काळ ठरवेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय, ज्याने 6 बॉल मध्ये 11 डिफेंड केल्यात. मागच्या मॅच मध्ये आता 13 धावा डिफेंड करायच्या आहेत. तर आता या 13 धावा कशा रीतीने डिफेंड केल्या जातील? पहिला बॉल या षटकातील, 6 बॉल 13. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय रॅम्प केलाय, चेंडूला आणखीन पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. येणारे 5 बॉल आणि अजूनही 7 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 7 धावा, 7 धावा 5 चेंडू. इथून एक एक चेंडू आता नवजीवन दिघोडी संघासाठी खूप मोलाचा आहे, कारण सुपर 6 मध्ये दाखल व्हायचं असेल तर प्रत्येक चेंडू आता मित्र म्हणेन इकडे चांगल्या टप्प्यावरती टाकावा लागेल. विचार करून चेंडू फेकावे लागतील. जे काही करायचं होतं मृणाल वर्सुलकरने आता करून ठेवलंय. म्हणजे तो आता तिकडे विचार करत असेल की एखाद खराब बॉल माझ्या बॅटमधून षटकार.
परंतु इकडे साहिलला आता डोकेदुखी वाढली आहे. चला मॅच चालू करा. शेवटची मॅच आहे आणि सर्वांनाच घरी जायचं आहे. तरी सुद्धा मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर मॅच चालू करा. येणारे 5 बॉल 7 धावा हे समीकरण आपण पाहतोय. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 7. आणखीन एक फटका आपण पाहतोय ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. जोपर्यंत चेंडू अडवतील इथे मात्र आपण पाहतोय रनआउटची संधी होती ती मात्र इकडे गमावली गेली आहे. कारण दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. सुमितचा प्रयत्न चांगला होता. कदाचित स्ट्राइक एंड वरती फेकावं मृणाल वरसुलकर बाद होईल परंतु तो प्रयत्न तिथे अपयशी ठरला. 2 आल्या. समीकरण 4 बॉल आणि 5 च राहिलंय. 4 बॉल 5 धावा. येणारे 4 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. मागच्या बॉल वरती 2 आल्या. यावेळचा बॉल रॅम केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग चेस आहे. चेंडू अडवला जाईल का आता इकडे मात्र पाहायला मिळालंय. चेंडू अडवलाय असं दृश्य तिकडे मात्र आपण पाहतोय. स्वयंसेवक आहेत का आहेत आणि त्यांनी सेफ आहे असं सांगितलंय. त्यामुळे या बॉल वरती पुन्हा एकदा 2 मिळाल्या. 3 बॉल आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. 3 बॉल आणि विजयासाठी 3 धावा. बापदेव खंडाळे संघाने हे इक्वेशन रोखून धरलं होतं आणि तो मॅच त्यांनी जिंकला होता. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय ते इक्वेशन या शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा साहिल घेऊन सज्ज झालाय. यावेळचा बॉल उलट्या हाताने आणि आता क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडू अडवतील फेकी करतील इथे आपण पाहतोय रनआउटची संधी प्राप्त होईल. म्हणजे येणारे 2 बॉल अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. फटका तर चांगला खेळला होता परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होता. त्याने तो चेंडू अडवला फेकी केली आणि आता मात्र आपण समीकरण पाहिलं तर येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. 2 बॉल आणि 2 धावा हे समीकरण आता इथे आहे. या 2 बॉल मध्ये 2 धावा बनवल्या जातील की 2 बॉल मध्ये 2 धावा रोखल्या जातील. नवीन बॅटर जरूर मैदानावरती गेल्या परंतु स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा मृणाल वरसुलकर आहे ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार 2 डबल आणि 2 सिंगल आल्यात. 26 धावसंख्येचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलंय. नवीन बॅटर नेम प्लीज. अंकुर. 2 बॉल 2 धावा. यावेळचा हा बॉल इथे पायामध्ये टाकलाय. हलक्या हाताने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये आहे. चेंडू अडवलाय फेकी केली आहे. जोपर्यंत अडून फेकी केली जाईल तदवरती आपण पाहतोय इथे रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. एक बॉल आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज. आता ड्रीम्स च्या माध्यमातून सुद्धा आपण जर पाहिलं तर जे काही थेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात किंबहुना या मॅचचा आनंद घेतात ते सुद्धा खुश झाले असतील. कारण 1 बॉल आणि 1 धावसंख्येवरती ही मॅच आली आहे. सामना जिंकेल कोण अजून इकडे सांगता येणार नाहीये.
अनेक वेळा आपण पाहिलंय एक बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज असताना षटकार आलाय, परंतु एक बॉल आणि एक धावसंख्येची गरज असताना दबाव काय असतो फलंदाजांनाच विचारावा लागेल आणि गोलंदाजाला विचारावा लागेल. कारण अनेक वेळाला आपण पाहिलंय एक धाव कधी कधी बनले. मोस्ट ऑफ आपण जर पाहिलं तर 80% आपण जर विचार केला तर फलंदाज बाद झालेत, म्हणजे ती धाव बनलेली नाहीये. आणि त्याच वेळेला अगदी 20% विचार केला तर ती धाव बनली गेली आहे. येणारा एक बॉल आणि विजयासाठी एका धावसंख्येची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. दिघोडी संघ आपल्याला सुद्धा विनंती करतोय. मॅच अगदी क्रुशियल मोमेंट मध्ये पोहोचली आहे. शेवटचा एक बॉल आणि विजयासाठी एक रन जो जिंकेल सुपर 6 मध्ये दाखल होईल. यावेळी हलक्या हाताने फटका हवेत खेळला आणि आता मात्र ही सिंगल इथे मात्र आपण पाहतोय कंप्लीट होते. आणि हा सामना आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग या संघाने जिंकला. वेल प्लेड अँड हार्ड लक. नवजीवन दिघोडी संघ येणाऱ्या पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वैयक्तिक 29 धावसंख्येची खेळी करणारा मृणाल वर्सुलकर ठरतोय या सामन्यातील